1, 2, 3 and start. खंडेरायाच्या लग्नाला तो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आत्ता सध्याला जे इंस्टाग्रामवरती सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे, बघू शकताय तुम्ही. खंडेरायाच्या लग्नाला ही जी मराठी सॉन्ग आहेत त्याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एडिट कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण लाईट मोशन ॲपचा यूज केलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे. नंतर लाईट मोशन ॲप ओपन झाल्यानंतर जस्ट तुम्हाला खाली इथे प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला. नंतर अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे लाईट मोशन ॲपमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे तुम्हाला. तर ह्यात तुम्हाला सुरुवातीला एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला इथे कुठलाही एक फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ असेल ती इथे 2.25 सेकंद एवढी वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतरला इमेज जी असेल ते होल्ड प्रेस करून ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायची, बघू शकताय तुम्ही. नंतर जी बॅकग्राऊंडची इमेज आहे त्यात तुम्हाला ह्याची जी ब्लेंडिंग आणि ऑपोजिट आहे बघू शकताय ती येते 20% ठेवायची इथं, अशा प्रकारे. नंतर यात एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला इथे सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट असेल तो इथे सर्च करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची जी सॅच्युरेशन असेल ती तुम्हाला -100 करून टाकायची. बघू शकताय आपली इमेज इथे ॲड झालेली आहे बॅकग्राऊंडची. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जे ग्रुप आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचे. नंतर तुम्हाला 2.25च्या बीटवरती येऊन इथे पुन्हा एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपला इमेज असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर इमेजला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे तुम्हाला. नंतर आपल्याला 5.2 सेकंदावरती येऊन इमेजची जी लेंथ असेल ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. नंतरला इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून व्यवस्थितपणे इथे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही बॅकग्राऊंडला आणायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता आपली इमेज जी असेल ती इथे बॅकग्राऊंडला ॲड झालेली आहे. नंतर ह्या इमेजची जी ऑपोजिट आहे बघू शकता ती इथे 30% ठेवायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकता. यात तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन इथे सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर हा इफेक्ट असेल इथनं अशा प्रकारे इफेक्ट असेल तो इथे कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशाच प्रकारे पुढच्या बीटवर येऊन पण तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायची. अशा प्रकारे व्यवस्थितपणे लेंथ वाढवून घ्यायची. नंतर इमेजला आपल्याला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर याची ऑपोजिट असेल ती इथे 30% ठेवायची आहे. आपला जो इफेक्ट कॉपी केला तर आपण तो इथे इफेक्ट असेल तो इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला, बघू शकताय तुम्ही. नंतर इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल आपल्याला तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे सर्व बॅकग्राऊंडची इमेज इथे ॲड करून घ्यायचे तुम्हाला. बघू शकता आपल्या बॅकग्राऊंडची इमेज ॲड झालेले आहेत. नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये आपले इमेज ॲड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जस्ट जो ग्रुप दिसून येणार आहे त्यावरती जायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला इथे ग्रुप जो असेल तो इथे एडिट करायचा आहे तुम्हाला. नंतर जस्ट तुम्हाला जी सगळ्यात खालची लेअर आहे बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे टच करून अशा प्रकारे आपली कुठली पण एक इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली इमेज जी असेल ती इथे प्रॉपररित्या ॲड झालेली आहे. नंतर तुम्हाला तर बघू शकताय आपल्या ह्या ग्रुपमधली इमेज ॲड झालेली आहे. नंतर ह्या ग्रुपमधली इमेज पण त्याचप्रमाणे ॲड करायची आहे तुम्हाला. बघू शकता आपले इमेज आहेत ते व्यवस्थितपणे इथे ॲड झालेले आहेत. तर ह्यात तुम्हाला जस्ट जो ग्रुपचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचा आहे तुम्हाला. नंतर इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जाऊन जी खालची लेअर असेल त्याला इथे टच करून इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला.
अशा प्रकारे इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला जस्ट इथं मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथे आपली इमेज असेल ती येते अशा प्रकारे लहान करून घ्यायचे. नंतर व्यवस्थितपणे अशा प्रकारे हवी तशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. बघू शकता इथे आपली इमेज असेल ती इथे प्रॉपररित्या ॲडजस्ट झालेली आहे. नंतर तुम्हाला बॅक निघायचं आहे. बघू शकता आपले जे ग्रुप आहे ते पूर्णपणे एडिट झालेले आहेत. नंतर जे पुढचे बीट आहेत बघू शकताय तुम्ही 8.28 सेकंदच्या पुढचे बीट त्याच्यावरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करून आपली जी इमेज आहे ते ॲड करायची आहे. नंतर पुढच्या बीटपर्यंत येऊन एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला ते कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व बीटवरती एक एक इमेज असेल ते ॲड करून करायचे पहिल्यांदा. तर अशा प्रकारे सर्व इमेज इथे ॲड करून घेतो आहे मी. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे सर्व इमेज असेल ते ॲड करून घ्यायचे तुम्हाला. तर बघू शकता आपले इमेज इथे ॲड झालेले आहेत. नंतर इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला हा जो 8.28 सेकंदाचा बीट आहे बघू शकताय तुम्ही. इथे येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचा आहे. नंतर इथे हा शेप असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. ह्याचा जो कलर असेल तो इथे व्हाईट सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. नंतर थोडासा पुढे स्क्रोल करून तुम्हाला इथे जो शेप असेल तो अशा प्रकारे ह्याला टच करून इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही व्यवस्थितपणे अशा प्रकारे झालेला आहे. नंतर तुम्हाला ह्याच्या पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला 10.1 सेकंदावरती येऊन पुन्हा एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे. तो ओव्हरले व्हिडिओ असेल तो इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला ह्याच्यावरती टच करून तुम्हाला ह्याची जी स्पीड असेल बघू शकता ती येते 2x करून घ्यायची अशा प्रकारे. नंतर ह्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन लाईट 10वरती जाऊन स्क्रीन करून टाकायचे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली ओव्हरले व्हिडिओ असेल तो इथे व्यवस्थितपणे अप्लाय होणार आहे. नंतर हाच लेअर इथनं अशा प्रकारे कॉपी लेअर करून घ्यायचे. अशा प्रकारे प्रत्येक बीटवर जाऊन पेस्ट लेअर करून टाकायचे तुम्हाला. अशा प्रकारे सर्व बीटवरती लेअर असेल ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला. तर बघू शकता आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थितपणे इथे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा भावांनो. आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर आपला जो तयार झालेला व्हिडिओ आहे तो इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.